नमस्कार. सत्याचा शोध या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक गोष्ट आवर्जून बोलावीशी वाटते मला, की बऱ्याच रील्समध्ये इंस्टाग्राम, यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती वेगवेगळ्या फंक्शनरी कार्यक्रमांमध्ये मी काही लोकांना, सोकॉल्ड गुरुवर्यांना कवड्याचा साज, आईचं जे शिणगार आहे, लेणं आहे, ते सरसकट प्रत्येक ठिकाणी घालून जाताना, ते लग्नामध्ये जात आहेत, ते बारशामध्ये जात आहेत, ते मुंजीमध्ये जात आहेत, ते कुठल्याही ओपनिंगला जात आहेत, ते कुठंही जात आहेत आणि कवड्याचा साज गळ्यामध्ये घालत आहेत. तर कवड्याचा साज 7 जन्माचं पुण्य फळाला येतं, त्यावेळी त्या कवड्याचा साज अंगावर धारण करण्याचा अधिकार आपल्याला भेटतो. मग मला खरं सांगा, तो कवड्याचा साज आपण असं कुठेही घालणं योग्य आहे का? हिऱ्या मोत्यांच्या हारांनाही फिकं करणारा त्याचं वैभव आहे, की एवढं मौल्यवान रत्न म्हणजे ती कवडी आहे. जगदंबेचा सर्वात प्रिय दागिना आहे म्हणजे कवडी आहे, आणि तो सगळ्यात ठेवणीतला दागिना असावा, सर्वात मौल्यवान ती गोष्ट असावी. मग मला सांगा, जो आपल्याकडे सर्वात मौल्यवान दागिना आहे, महिलांसाठी विचारते, तो आपण सरसकट मिरवतो का घालून? प्रत्येकाचे ठेवणीतले दागिने वेगळे असतात आणि रोज वापरायचे दागिने वेगळे असतात ना. मग मला तुम्ही सांगा की त्याचं पावित्र्य पाळलं जातं का? प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर कवड्यांचा साज घालून मिरवताय, शिंगार घालून मिरवताय, तर ते शिंगार घालताना पण त्याला नियम आहेत आणि शिंगार उतरवताना पण त्याला नियम आहेत. मग तुम्ही असं सरसकट सगळ्या ठिकाणी तो शिंगार घालून जाताय, खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. पहा, पटतंय का तुम्हाला हे? मला तर नाही पटत. कमेंटमध्ये सांगा मला तुमचं याच्यावर मत काय आहे.